कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तू एक घरी सांगितलंयस का कुणाला? तुझी हिंमत कशी झाली रे असा व्हिडिओ काढण्याची? एखाद्या मुलीचा असा व्हिडिओ काढताना तुला लाज कशी वाटली नाही? अरे कायद्याने तर हा गुन्हा आहेच, पण संस्काराचं काय? तुझ्या आई वडिलांनी हेच संस्कार केलेत का तुझ्यावर? सर, मी अजून संस्कार दाखवलेच नाहीत. आताशी फक्त व्हिडिओ बनवलाय आणि हा व्हिडिओ व्हायरल करायला मला 2 मिनिटं पण लागणार नाही. अरे वेडा बिडा झालास का काय तू? हा, आत्ताच्या आता तो व्हिडिओ डिलीट कर. अरे का तिच्या आयुष्याशी खेळतोय? कोण? मी खेळतो तिच्या आयुष्याशी. हिनी आणि हिच्या भावानी माझा इगो दुखावलाय. जोपर्यंत ही आणि हिचा भाऊ सगळ्या वर्गासमोर नाक घासून माझी माफी मागत नाहीत ना, तोपर्यंत मी व्हिडिओ डिलीट नाही करणार. हे बघ, ते फार चुकीचं वागतोस हं तू. याची शिक्षा आम्ही तर तुला देऊ, पण हिचा भाऊ सूर्या, त्याला जर का कळलं हे प्रकरण, तर बघ उगीच प्रकरण वाढवू नको. आणतो फोन इकडे. नाही देणार. आणि मी नाही घाबरत कोणाला, आणि हिच्या भावाला तर नाहीच नाही. आमदार शशिकांत सरनोबत मामा आहे माझा, आणि हिचा भाऊ तो सूर्या काय वाकडं करणार आहे माझं? काहीच करू शकत नाही. तर तू असं नाही ऐकणार. यमू, भाग्याला घेऊन बाहेर जा, मी बोलतो याच्याबरोबर. हे बघ राज, जालिंदर निंबाळकर या शाळेचे ट्रस्टी आहे, माहिती आहे ना तुला? आणि सूर्या त्यांचा जावई. जालिंदर निंबाळकरांची ताकद आणि सूर्यावर गावातल्या लोकांचं असलेलं प्रेम याची कल्पना नाही आहे तुला. तू तिच्या आयुष्याशी नाही, तुझ्या आयुष्याशी खेळतोय. बऱ्या बोलाने ऐक माझं. देतो मोबाईल. अरे देतो मोबाईल, नाहीतर 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 काय? बोलू ना एकदा. नाही नाही म्हणजे नाही. चल दाखवतो तुला. तेजू, तेजू, या 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 जावई बापू या. आधी आमच्या नावानं हाका मारत यायचात, आता बहिणीच्या नावानं हाका मारत येता. चांगले. असं काय नाही डॅडी, तुमचं नाव ना देवासारखं काय माझ्या मुखात असतं. आता तुम्ही म्हणताय म्हणल्यावर आम्ही विश्वास ठेवतो बा. बरं अहो जावई बापू, तुमचं असं आमच्या पायाशी बसणं बरोबर नाही ना. या घरचे जावई आहात तुम्ही. आता तुम्हाला त्यात आनंद मिळतोय म्हणल्यावर आम्ही नाही म्हणणार नाही. आणि अडवायचं पण नाही डॅडी. जावई बोय बाचाबीच नंतर सगळ्यात आधी मी बघतोय तुमचं, तुम्ही माझ्यासाठी देव आहे. पण तुम्हाला सांगतो जावई बापू, हेच 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 तुमचं प्रेम बघून आम्हाला भरून येतं बाय. आम्ही काय कुठं असं पुण्य केलं की आम्हाला तुमच्यासारखा जावई मिळाला. इतके चांगले संस्कार असलेली तुमच्या बहिणीसारखी सून मिळाली. जन्म सार्थकी लागला आमचा. अहो डॅडी, असं बोलून लाजवू नका आता मला. तेजू, तेजू, दादा. अगे तू कुठे चाललीस? सूर्याला भेटाय. आपल्या दोघींचं भांडण चाललंय, लक्षात आहे ना? थांब इथंच. या आली. दादा, अगं ती शारदा मामाची गावी आली ना चिकनला तुझ्यासाठी. तुला खरंच लय आवडतं ना, घे. तेजू, जखम कसली? दादा ते बांगडी घालताना फुटली आणि लागली. सुनबाई, जरा जपून काम करत जा. नाही तुमच्या दादाला वाटायचं आम्ही तुमचा जाच करतो काय. अहो डॅडी,
तुम्ही आणि जाच अहो शक्य तरी आहे का? मला माहिती आहे ना, माझ्यापेक्षा जास्त चांगली काळजी तुम्ही घेत असाल त्याची, आहे ना तेजू? हा 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 वा 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 जावई बापू, असं गोड बोलताय की तुम्ही आणलेल्या खरवसाची चव बी फिकी पडल त्याच्या समोर. पण मी काय म्हणतो, आता तुम्ही एवढ्या लाडक्या बहिणीसाठी खरवसासाठी चिक आणला, आता खरवस बनवूया आणि मग खाऊन जावा की. हा सावकाश निवांत काय. अहो नाही नाही, तू जण जेवण केलं असेल घरी. अहो गंमत केली हो, आम्हाला काय ठाव नाही का तुम्हाला किती कामं असतात ते. बरं या तुम्ही. सूर्य अरे असाच कसा जातोस? निदानच्या हातर घेऊन जा. बरं ठीक आहे तेजू, कर लवकर. बसा बसा बसा. डॅडी, हा अहो तुम्ही बघितलं का, भाग्याचं नाव आलं पेपरामध्ये. अरे आम्ही बघितलं रे, खाली आहे काय. अरे वा 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 वा, लय हुशार, नाव काढणारी पोरगी. तुम्हाला सांगतो, किती बी पैसे लागू द्या, तिचं शिक्षण थांबवायचं नाही. काय लागलं तर आम्ही आहेच की. होय डॅडी. घ्या चहा घ्या. डॅडी तुम्ही एवढं बोललं ना, तीच लय माझ्यासाठी. डॅडी, बाहेर काही लोक आलेत भेटायला. डॅडी मी निघतो, होय तुमचं चालू दे. या सुखीरा सुखीरा सुखीरा. फक्त सूर्याला अडकवण्यासाठी शत्रू तुम्ही लोक एवढं मोठं कारस्थान खेळलात का? आणि अजून काय बिघडवलंय सूर्याने तुमचं? डॅडी, मी तुम्हाला सांगितलं होतं, माझ्या सूर्यापर्यंत कोणाचीही वाईट नजर मी पोहोचू देणार नाहीये. पण आता यापुढे सूर्याच्या वाटेत काटे पेरणाऱ्यांना मी कधीच माफ करणार नाही, मग तो माझा भाऊ का असेना. तुला तर तुरुंगात जावं लागेल शत्रू. आणि यावेळी तुम्ही सूर्याचा साधेपणाचा फायदा उचलू शकणार नाही, कारण आता माझ्याकडे त्याला दाखवायला ठोस पुरावा आहे. ऐका हो ऐका, खुशखबर खुशखबर खुशखबर. यंदाची संक्रांत आनंदाची संक्रांत. निंबाळकर वाड्यावर सगळ्या आया बहिणींना जाहीर आमंत्रण. जालिंदर निंबाळकर उर्फ डॅडी यांनी महिलांच्या सन्मानासाठी भव्य असा हळदी कुंकवाचा सोहळा ठेवलेला आहे. हळद हसली, कुंकू हसलं, ताईच्या तोंडावर हसू फुललं. समस्त महिला वर्गाने या सोहळ्याचा अवश्य लाभ घ्यावा, अवश्य लाभ घ्यावा. ही चांगली संधी आहे. माझ्या नवऱ्याची अब्रू सगळ्या गावासमोर गेली, मग शत्रूचा हे नालायकपणा सगळ्या गावासमोर उघड व्हायला हवा ना. त्यांनाही कळू दे निंबाळकरांच्या घरातल्या माणसांचे खरे चेहरे कुठले ते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.